आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारं आणि अगदी सोप्या पद्धतीनं कैरीचं लोणचं। तर इथं मी घेतलेलं आहे मीठ, मिरची, हळद आणि पिवळी मोहरी, धने आणि बडीशोपला मिक्सरमधून काढून घेतलेलं, सर आणि खडे मसाले। खडे मसाल्यांमध्ये लवंगा, मोठी विलायची, वेलदोडे, मिऱ्या, दालचिनी मिक्सरमधून काढून घेतलेली। इथं मी घेतलेलं आहे जाड मोठा कुटलेला लसूण आणि तेलामध्ये हिंग टाकून सन गरम करून घेतलेले आणि हे गरम तेल आहे, याला मी सर्व गरम करून घेतलेलं आहे। तेजपत्ता, मेथी, गूळ यांची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिलेली आहे। आणि इथं घेतलेलं आहे मी गरम तेल, तेलमध्ये तेजपत्ता, मेथी आणि लवंगा मी टाकून घेतलेला आहे। वरती आल्यावरती त्यांना मी मसाल्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे। मी बघू शकता की ह्याप्रमाणे थोडं थोडं करून सण काढून घ्यायचं। आणि इथं मी तेलला छान कडकडात गरम करून घेतलेलं होतं। तुम्ही बघू शकता की मेथीचा रंग कसा लाल होत आहे आणि किती गरम तेल असेल। तर सर्व तेल नाही टाकायचं, तर थोडं थोडंसंच तेल टाकून घ्यायचं आहे। त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे बनवायचं, तेव्हा तुमचं लोणचं अगदी परफेक्ट बनेल। चमच्यामध्ये तेल घेऊन सण लसूण त्यात टाकून घेतलेला आहे आणि तेल थोडंसं कमी होतं म्हणून मी तेलामध्ये संपूर्ण लसूण टाकून घेतला आहे। तुम्ही बघू शकता कसा तो तळतळतोय। याप्रमाणे सर्व लसूण टाकून घ्यायचा आणि त्याला छान लालसर होईपर्यंत तेलामध्येच राहू द्यायचा। बघू शकता की लसूण आता लालसर होत आहे। लसूण लालसर झाला की मसाल्यांवरती तो टाकून घ्यायचा। तर थोडं करून इथं आपण सर्व लसूण टाकून घेणार आहे। तर आता इथं मी गायनी घेतलेली बारीक चहा गायची आणि त्यात सर्व मेथी आणि लसूण हा काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की तेल मी इथं गाळून घेतलेलं आहे, ज्याने तेलातलं जे मेथी आणि लसूण होती ते गायनीत येऊन गेलेली आणि खालती क्लीन तेल आलेलं आहे। जे मेथी आणि लसूण होता ते गाळून घेतलेलं ते मी इथं टाकून घेतलेलं आहे मसाल्यांसोबत। तुम्ही बघू शकता इथं जे गाळून घेतलेलं तेल आहे ते मी धीरे धीरे करून सण मसाल्यांवरती टाकून घेते। ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे थोडं थोडं करून सण तेल टाकून घ्यायचं मसाल्यांवरती आणि मसालेही छान मिक्स करत राहायचं। मी तुम्हाला पुन्हा एक वेळा सांगते की मी इथं सामग्रीची क्वांटिटी सांगितली नव्हती, तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार आहे। तर सामानच्या क्वांटिटीसाठी एक वेळा डिस्क्रिप्शन बघून घ्यायचं। याप्रमाणे मी थोडं थोडं करून सण तेल इथं टाकून घेतलेलं होतं आणि आता सर्व मिक्स करत आहे। सर्व छान एकत्रित करून घ्या। मी छोट्या वाटीमध्ये गरम तेलमध्ये हिंग टाकून सण घेतलेली होती, ती इथं मी टाकलेली आहे। पुन्हा एकत्रित करून घ्यायचं, सर्व मिक्स करत राहायचं। तर मी गरम तेलमध्ये गूळ चिरून टाकून घेतलेला आहे, त्याला छान वितळवून घ्या। तेलामध्ये छान वितळवून घ्या। इथं आता तुम्ही बघू शकता की गूळ छान वितळलेला आहे। हा कुठं कुठं खडे राहिलेले आहे, तर त्यात काही दिक्कत नाही,
जेव्हा आपण लोणचं मुरायला ठेवतो तेव्हा ते गुळाचे खडी वितळून जातात. सर्व छान व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं. तर इथं छान गुळासोबत आपला मसाला मिक्स करून सनी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की तेलाच्या नद्या इथं वाहताना दिसताय. याप्रमाणे आपल्याला नद्या वाढून घ्यायच्या आहे. तर इथं आपलं रायतं तयार झालेलं आहे. याला रात्रभर असंच राहू देणार आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता की आपलं रायतं एक दिवसानंतर कसं आहे झालेलं आहे. मी कैऱ्यांना धुवून फोडून आणलेलं होतं. तर इथं थोडं थोडं करून आपण कैऱ्यांना रायत्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि फक्त इथं लेअर बाय लेअर आपण टाकणार आहे. ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे. फक्त लोणच्याच्या कैऱ्या इथं टाकून घ्यायच्या. थोडंसं रायतं आणि लोणच्याच्या कैऱ्या, थोडंसं रायतं आणि लोणच्याच्या कैऱ्या टाकून घ्यायच्या लेअर बाय लेअर. डायरेक्ट मसाला टाकून घ्यायचा नाही. थोडं थोडं मिक्स करून सनी टाकून घ्यायचं. तर इथं आपल्याला लेअर बाय लेअर टाकत जायची. कैऱ्यांना छान व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून कैऱ्या टाकून घ्यायच्या. त्यासोबत थोडंसं रायता मिक्स करत जायचं. आपण हीच प्रक्रिया पुन्हा रिपीट करत जाणार आहे जोपर्यंत आपल्या कैऱ्या आणि रायता संपत नाही तोपर्यंत. कैऱ्या छान व्यवस्थित मिक्स करून लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर टाकून घ्यायच्या. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच अगदी सोप्या आणि इन्स्टंट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि तुमच्याकडं लोणचं कोणत्या पद्धतीनं बनवतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगणं विसरू नका. इथं मी रुमालनी बरणीला कवर करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला 2 दिवसानंतरचा व्हिडिओ दाखवते की इथं लोणचं छान मुरवून झालेलं आहे. तर तुम्ही रेसिपी केव्हा ट्राय करताय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.